खंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीराम. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय, मी मागे सांगितलं होतं की हा पाठभेद आहे. काही ठिकाणी जिथे स्वामी पाय असं म्हटलं जातं, काही ठिकाणी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय. मी स्वामींना ह्याच्याबद्दल विचारलं होतं की इथे योग्य काय आहे, तर स्वामी म्हणाले होते की पाठभेद आहे पण चरण हा शब्द योग्य आहे. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकी ही ना भीती त्याला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. आजचा जो आपला प्रबोधनाचा श्लोक आहे तो, उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ. लक्षात घ्या की याला स्वामींचा तारक मंत्र असं म्हणलं. तारक मंत्र हा भाव पातळीवरती निश्चितपणे आहे की स्वामी आपल्याला तारून नेतील प्रत्येक गोष्टीमध्ये. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्यांचं वचनच. पण त्याचा एक योगिक अर्थ पण आहे, कारण की स्वामी स्वतः योगी होते, त्यामुळे तो जर बघितला नाही तर ते वरच्यावर राहत. ह्या चरणामध्ये जे म्हटलेलं आहे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, हे फार अफाट आहे. त्याची एक पहिले कथा बघूया आपण, त्याचा भावार्थ आपण बघू, मग त्याचा गुणार्थ बघू. अतर्क्य आहे हे आपण त्यांच्या चरणामध्ये पहिले बघितलं. अतर्क्य गेल्या वेळेच्या केंद्रात आपण बघितलं. अतर्क्य अवधूत हे अतर्क्य कृती, त्यांची कुठलीही कृती तर्काच्या याच्यावरती घासून बघता येत नाही, त्याची उत्तरच सापडत नाही आणि शोधायला जाऊही नाही त्यांनी काही. इथे तर म्हटलेलं आहे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा. की जन्म मृत्यू, आता जन्म आणि मृत्यू हा काही खेळ नाहीये आपल्यासाठी, पण स्वामींसाठी तो खेळ आहे, अक्षरशः खेळ आहे. त्याची एक सुंदर कथा आहे. अक्कलकोटला स्वामी असताना एकदा मालोजीराजे भोसले, त्यांच्याकडे ते खूप वेळा संस्थानिक, त्यांचंच संस्थान ते भोसले घराण्याचं. मालोजीराजे अतिशय धार्मिक राजे होते ते, आणि खूप वेळा स्वामी त्यांच्या राजवाड्यात द्यायचे. त्यांच्या ना राजवाड्याचं एक वैशिष्ट्य होतं, तुम्ही अजूनही अक्कलकोटला गेलात तर दोन राजवाडे, एक नवा राजवाडा, एक जुना राजवाडा. स्वामी असताना जुन्या राजवाड्यात जायचे. जुन्या राजवाड्याच्या एंट्रन्सला गणेश पट्टी म्हणून फार सुंदर बघण्यावर घ्यायची. गणेश पट्टी म्हणजे त्या दरवाजावरती असं मोठी जी लाकडी चौकट असते, त्याला जी वरती मोठी पट्टी असायची तांब्याची, त्याच्यावरती एक गणपतीची मूर्ती आहे, त्याला स्वामी असा हात लावून जायचे नमस्कार करून. ते बघितलं की कळतं स्वामींची उंची किती असेल. आणि त्या राजवाड्याचं वैशिष्ट्य असं होतं की स्वामी एकदा राजवाड्यामध्ये गेले की बाकी कुणालाही भेटायचे नाही, कारण जुन्या राजवाड्यामध्ये फक्त स्त्रियांना प्रवेश होता, पुरुषांना नाही. मग बाहेरनं दर्शन, फक्त राजवाड्याला नमस्कार करून द्यायचं, एवढं स्वामींचं दर्शन असं असायचं. एकदा अशा अक्कलकोट स्वामी मालोजी राजांकडे गेलेले होते. तिथे त्यांचा पाहुणचार होता. स्वामी तिथे 11 दिवस महिने राहायचे, राजवाडे बाहेर द्यायचे नाही. ती झोपाळा होता. तुम्हाला तो झोपाळा बघायचा असेल तर अक्कलकोटला अजूनही बघता येतो, मोठाच्या मोठा झोपाळा, ज्याच्यावर स्वामी बसायचे राजवाड्यामध्ये. आपण 5-6 जण माऊ त्याच्यावरती, एवढा मोठा झोपाळा आहे, झोपून माऊ आपण त्याच्यावरती, इतका मोठा आहे. उंचीच स्वामींची मागे सांगितलं, स्वामींची देहाची उंची मुळात 7 फूट 8 इंच होती, त्यामुळे ते दणकणीत उंच होते. ते झोपाळ्यावर बसले होते आणि घरात पूजा चाललेली होती. मोठं देवघर आहे राजा साहेबांचं, तर पूजा चाललेली होती. आणि ते जे पुजारी होते, आप्पा सलप त्यांचं नाव त्या पुजाऱ्यांचं, ते आप्पा सलप पूजा सांगत होते आणि खूप देवघर मोठं, आणि ते मंत्रोच्चारण झाले आणि स्वामी झोपाळ्यावर बसून झोके घेत आणि ऐकतात एकीकडे आतल्या ह्याच्यात चाललेली पूजा. तर तिथे काय झालं, वाती होत्या, तेलाचे दिवे लावलेले, भरपूर तेलाचे दिवे लावलेले असायचे, राजवाडा होता तो. तर उंदीर खूप आता असतात. तर एक उंदीर आला आणि तो त्या दिव्याची वात खायला सुरुवात केली. तो दिवा विझला. तर त्या आप्पा सलमाना इतका राग आला की देवाची पूजा चालू आहे आणि तो उंदीर आला आणि ती वात खातोय, ती दिवा विझला अपशकून. तर त्यांनी काय केलं, चंदनाचं खोड घेतलं जोरात भिरकावून मारलं त्या उंदरावरती.
तर ते बरोबर त्याला लागलं आणि तो मेला उंदीर. तर काय चंदनाचं गोट जड असतं, तो मेला. तर तो मेला म्हटल्यानंतर राजेसाहेबांनी स्वतः त्या उंदराला शिफ्टील धरून असं उचलला आणि असं बाहेर टाकायला चालले होते की तो मेला, त्याला देऊन काय करायचं म्हणून टाकायला चालले होते. तर स्वामींनी बघितलं, काय रे काय करतोयस? तर म्हणे अहो ते उंदीर वाद खात होता, तर त्याला आप्पाने मारलं त्याला, तर आण त्याला इकडे असं म्हणून तो मेलेला उंदीर स्वामींनी असा हातात घेतला. झोपाळ्यावर बसलेले होते आणि झोपाळ्याला कड्या असतात ना लोखंडी, त्या कड्यामधनं स्वामींनी असं लहान मुल कसं खेळतं, असं रुमाल टाकेल, इकडनं खेचेल तिकडे टाकेल, तसं खेचेल, तसं ते उंदीर झोपाळ्याच्या कड्यातनं असं टाकला, या कडीतनं बाहेर काढला, त्या कडीतनं टाकला, या कडीतनं, असं 6-7 वेळा केलं. हातावर ठेवलं आणि ही टकली मारली त्याला, जिवंतच झालाय. त्याला म्हणे जा रे तुझ्या भाईबंधांमध्ये जा, इथे नको येऊस, इथे मूर्ख लोक राहतात, असं म्हणून ते सोडून दिलं. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचं. आपल्या मनात असं येतं की आपण पण जेव्हा कधी जाऊ तेव्हा स्वामींनी आपल्याला पण असं कडीमध्ये ते आपल्याला कडीमध्ये घालणारच आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला जिवंत करण्याची काही गरज नाहीये त्यांना. काय आहे, ह्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यांच्या जीवनामध्ये, ह्या का घडल्या, त्यांनी आता का असं कोणी करू ह्या प्रश्नांची उत्तर शोधायला जायचं नाही. स्वामी समर्थांच्या बाबतीमध्ये म्हटलं की अतर्क्य अवधूत हे स्मृत, अतर्क्य आहे. या गोष्टींचा आनंद घ्यावा की काय अलौकिकत्व आहे स्वामींचंही त्यातनं कळतं. पण हे कथा का बघायची, तर इथे जे सांगितलेलं आहे ना की जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, की ज्यांच्यासाठी जन्म आणि मृत्यू हा खेळ आहे, त्यांनी तुला बाळ मानलेलं आहे, आता घाबरतोस कशाला? जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. सद्गुरूंच्या जवळ जायचं असेल ना, तर आपली मनोवृत्ती कशी असली पाहिजे, बालोन्मत असायला पाहिजे, आपण बाळ होऊन जायला पाहिजे त्यांच्या. बाळ जायचं, जगी जन्म मृत्यू असे खेळ, उगाची भीतोसी भय, हे कसलं भीती बाळगतोय? आपल्याला सगळ्यात जास्त भीती कसली असते? मरणाची. त्याची भीती काय बाळगणार आहे? भीती बाळगण्याने मरण टळत नाही, उद्याचा आज येऊ शकतो उलट. विचार करा. त्यामुळे अजिबात काय काय लोक उगाच, तुम्हाला सांगतो, कधीही कधीही साधकांनी ना असं कधी म्हणू नये आम्ही काय 50 बघत नाही. अरे तुला कोणी सांगितलं, पाठवली चिठ्ठी तुला 50? तू म्हण ना 100 वर्ष जगी. तुम्ही समर्थांचे सगळे शिष्य काढून बघा, रामदास स्वामी सगळे शिष्य, सगळे. समर्थानच 72 ते 75 वर्ष आयुष्य मिळालं, पण त्यांचे सगळे शिष्य किमान 85 पुढे दीर्घायुषी. सद्गुरूंना एवढं आयुष्य कमी का? तो जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्या, ते लीला देहाने वावरत असतात. तो लीला देह जेव्हा त्यांची मर्जी, जेव्हा ते सोडतात आणि निघून, त्यांचा काय खेळ आहे त्यांचा म्हटल्यावर विषय संपला. आपण त्यांचा विचार नाही करायचा, आपण आपला विचार करायचा की आपण पॉझिटिव्ह. कधीही लक्षात घ्या, कधीही मनामध्ये असं आणायचं नाही की मी आता काय, मी काय जगत नाही. काय जगत नाही काय? कलियुगामध्ये प्रत्येक माणसाला 116 वर्षाचं आयुष्य बहाल केलेलं आहे, असं स्वामी माधवनाथ म्हणायचे, मोठे स्वामी नेहमी म्हणायचे की कलियुगामध्ये माणसाला कमीत कमी आयुष्य 116 वर्ष, कमीत कमी. आपण म्हणून आम्ही जगतच नाही 116 वर्ष. आता ते 116 वर्षात जेवढे श्वास लागतात ते तू आधीच संपवतोस म्हणून जगत नाही, त्याला काय करणार? अक्कलकोट स्वामीच म्हणायचे, माणूस जन्माला येताना श्वास आणि घास मोजून घेऊन येतो, फक्त प्रॉब्लेम असा आहे की त्याचा अकाउंट आपल्याला अपडेट करता येत नाही. ते बघता येत नाही किती शिल्लक राहिले, काय राहिले, किती संपवले कळत नाही. मग आपल्या हातात काय आहे? आपण स्टोअर करणं. मग श्वास स्टोअर करता येतात का? करता येतात ना, ध्यानाला बस आपोआप स्टोअर होतात. श्वासाची गती मंदावली ना की श्वासाची संख्या कमी होते, आणि श्वासाची गती तेव्हाच मंद होते जेव्हा अंतःकरण वृत्तीरहित व्हायला लागतं, शांत. घाबरू नकोस, उगाची भीतोसी भये पडू. वसे अंतरी स्वामी शक्ती कळू. ह्याच्याकडे आपलं लक्षच जात नाही. वर्षानुवर्ष तारक मंत्र लोक म्हणत असतात, आणि मग म्हणतात आम्हाला त्याची अनुभूती नाही आली. अरे अनुभूती आली नाही याचं कारण समजूनच म्हटलं नाहीये. स्पष्टपणे सांगितलेलं आहे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू. वसे, वसणे म्हणजे राहणं, वास्तव्य करणं. तुझ्याच स्वामी शक्ती तुझ्या जवळ आहे. कुठे आहे जवळ? वसे अंतरी, तुझ्या आतमध्ये आहे रे ती.
आतच आहे स्वामी. स्वामी या शब्दाचा अर्थ काय होतो? स्व मी. स्व म्हणजे काय? माझ्या अस्तित्वाची जाणीव. तुझ्या आतमध्येच ती शक्ती आहे, ती स्वामी स्वरूपामध्ये शक्ती तुझ्या आतमध्येच आहे. पण तू आत कधी डोकावलाच नाहीस, तर तुला त्याची अनुभूती कशी येणार? मग भीती जाणार कशी? प्रश्न त्यांच्या असण्याचा नाहीये, प्रश्न माझ्या पाहण्याचा आहे. मी पाहायला पाहिजे वेळ देऊन, डोळे मिटून बसा. हे पाहणं म्हणजे जाणणं आहे. त्यामुळे डोळे उघडे ठेवून पाहता नाही, डोळे बंद करून पाहिलं. वसे अंतरी स्वामी शक्ती, आतमध्ये आहे. स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा प्रसंग स्वामींच्या बकरीमध्ये, स्वामींनी जेव्हा देह ठेवला त्यावेळेला स्वामींनी गीतेमधला अनन्या चिंतन, तो 9व्या अध्यायातला जो श्लोक आहे, त्या श्लोकाचं उच्चारण करून 25 वेळा त्या श्लोकाचं उच्चारण केलं आणि त्यांनी देह विसर्जित केला. लीला देह त्यांचा विसर्जित केला. मग भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी वाक्य आलं कुठं? कर्नाटकच्या जवळ एक छोटं गाव आहे, त्या गावामध्ये बोथे मास्तर म्हणून होते. त्या बोथे मास्तरांना उल्लेखून अक्कलकोट स्वामींनी हे वाक्य म्हटलेलं आहे त्या काळामध्ये, भिवू नकोस आम्ही तुझ्या संगे आहोत, असं ते मूळ वाक्य आहे. कालांतराने भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं ते वाक्य झालं. दोघांचा अर्थ एकच आहे. भावनिक पातळीवरती ह्या वाक्याकडे बघायला गेलं तर ही 100% गोष्ट आहे की ते सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, मी सदैव तुझ्या पाठीशी. पण ते कसे आहेत त्याचं उत्तर ह्या तारक मंत्रात आहे. वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. ते तुझ्या बरोबर आहेत, तुझ्या पाठीशी आहेत, पण ते कुठे आहेत? तुझ्या पाठीशी आहेत असं ते म्हणाले. फार सखोल आहे हा शब्द. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या म्हणजे ते आपल्याला उल्लेखून सांगतात ना, म्हणजे माझ्या पाठीशी आहे, जसं प्रत्येकाने स्वतःला सांगायचं. माझ्या म्हणजे कुठे? तुझा जो मीपणा आहे ना, मी मी मी, तो मीपणा जरा बाजूला झाला की जे उरतं ते स्वामी आहेत, लक्षात ठेव. तिथे मी आहे ना, पाठीशीच आहे, तुझ्या पाठीशीच आहे, तुझ्याच बरोबर आहे, तुझ्याच पाठीशी आहे. म्हणून त्यांचं मूळ वाक्य आहे भिवू नकोस आम्ही तुझ्या संगे आहोत. अरे तुझ्याच बरोबर आहे. तू जरा तुझा मी, व्यक्तिमत्वाचा मी बाजूला ठेवलास ना आणि बघितलंस तर अरे तिथे स्वामीच आहेत, तिथेच मी आहे. ते कार्य तिथनं करत असता. आज ते देहाने उपलब्ध नाहीयेत की नाही. अक्कलकोट स्वामींनी समाधी घेतली 1878 झाली, 29 एप्रिल. फार भाऊक क्षण आहे तो. 1878 साली पण, त्याच्यानंतर 29 एप्रिल. काय आणि योगायोग आहे बघा की अक्कलकोट स्वामींनी जाताना हेच सांगितलं की झाडाची कुंडी आता जीर्ण झाली, आता पहिलं झाड सोडणार आणि नवीन झाड होणार आणि तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देणार, असं सावली देणार, असं ते तेव्हा म्हणायचं. आणि आपल्या स्वामींनी सुद्धा देह सोडायच्या आधी हेच सांगितलं की तुम्ही, मी नाहीये तिथे असं वाटेल तुम्हाला, तसं नाहीये का ते, तर मी तिथेच आहे. तिथे म्हणजे कुठे आहे? वसे अंतरी स्वामी शक्ती, या आतमध्येच. भिवू नकोस, काही कसलीही भीती बाळगायची गरज नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही केवळ नाही केवळ साधनेला धरून ठेवा, स्वामींवर श्रद्धा ठेवा, भीतीचं जागा उरणार नाही अंतःकरण. घाबरायचं काय? ते अक्कलकोट स्वामींच्या बाबतीतल्या असं एक छान सुंदर प्रसंग. पंत महाराज बाळेकुंद्रीकर, दत्त संप्रदायातली खूप मोठी विभूती, बेळगाव प्रांतातली. त्यांचे एक शिष्य होते बाळप्पा आणि दुसरे एक शिष्य होते कलाप्पा, असे ते गुरुबंधू, म्हणजे पंत महाराजांचे गुरुबंधू. पंत महाराजांचे जे गुरु होते बालमुकुंद, त्यांना बाळप्पा म्हणायचे. त्या बाळप्पांचे 2 शिष्य, एक पंत महाराज आणि कलाप्पा, हे दोघं गुरुबंधू. त्यातले कलाप्पा जे होते ना, ते अतिशय शांत मुद्रेमध्ये असायचे. कधी काही बोलायचे नाही, कपाळावरती आठी नाही, चिडचिड नाही, चिंता नाही, शांत प्रसन्न असायचे. त्यांना एकाने विचारलं, कलाप्पा तुम्ही एवढे शांत कसे काय असता? काय कुठलेही प्रसंग असू दे, काही एकदम शांत प्रसन्न असतात. ते म्हणाले, मी 2 गोष्टी आयुष्यात ठरवलेल्या आहेत. एक, जे माझं आहे ते मला सोडून कधीही जात नाही, आणि दुसरं, जे दुसऱ्याचं आहे ते मला नको. माझं मला सोडून कधीही जात नसल्यामुळे ते सांभाळत बसण्याचा ताण मला नसतो, आणि दुसऱ्याचं ते मला नको म्हटल्यावर ते मिळवण्याची धडपड जीवाला राहत नाही, त्यामुळे मी शांत असतो. नैतिक दृष्ट्या हे अगदी बरोबर आहे, पण योगिक दृष्ट्या बघायला गेलं तर माझं असं काय आहे जे मला सोडून जात नाही? तर रूप, बळ, परिस्थिती, वय, आरोग्य, सौंदर्य सगळं सोडून जातं. बदलतं पण आणि सोडूनही जातं. शरीर तर एक दिवशी देऊनच टाकायचं त्याला, नको म्हटलंच तरी तो घेऊन जा. मग अशी कुठली गोष्ट आहे जी माझी स्वतःची आहे आणि ती मला सोडून जात नाही? ती एकच गोष्ट, ते म्हणजे आपलं आत्मस्वरूप, माझी जाणीव.
ती कधीही मला सोडून जात नाही. मग एकदा का जाणीवेची अनुभूती आली की मग भय उरलं कसलं. आणि ती चैतन्याच्या जाणीवेची अनुभूती म्हणजेच तर स्वामींची अनुभूती. ते म्हणतात वसे अंतरी स्वामी शक्ती कळू. पण ही आंतरिक शक्ती मला कळून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी स्वामींनी ना काही पथ्य सांगितलेली आहेत अक्कलकोट स्वामींनी. ती त्या तारक मंत्राच्या पुढच्या चरणामध्ये. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलं ते म्हणजे विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा ज्या स्वामी घेते हाती. खरा होई जागा श्रद्धेसहित ही आपली मनोभूमिका सांगितलेली आहे. आणि उपासनेची पथ्य काय, ती 5 पथ्य स्वामींनी शेवटच्या ह्याच्यात सांगितली. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, ही 5 साधनेची तत्व आहेत. गूढ आहे. असं बघून कळत नाही की आता विभूती म्हणजे आपल्याला वाटतं की अंगारा फक्त. नमन नाम म्हणजे कळतं, पण ध्यान आणि तीर्थ म्हणजे काय, पुन्हा विभूती म्हणजे काय, तीर्थ म्हणजे काय, याचा काय साधनेशी संबंध आहे, हा प्रत्यक्ष प्रक्रियात्मक भाग जो आहे साधनेचा त्याच्याशी संबंधित सांगितलेला आहे. कारण अक्कलकोट स्वामी हे निस्संदेह योगी, त्यांना आपण सर्टिफिकेट देत नाही. निस्संदेह योगी. पण काय झालं, आपण त्यांना फक्त चमत्कारांमध्ये बांधून टाकलं. आणि माझ्या अडीअडचणीच्या काळामध्ये स्वामींनी मला सतत मदत केली पाहिजे एवढ्यासाठी स्वामींना आम्ही ठेवून दिलं. त्यामुळे आम्हाला स्वामी कळले नाही. बरं, ते तेव्हा मदत करणार नाहीत का, करतात. साईबाबा असं म्हणायचे, जया मनी जैसा भाव तयासी तैसा. तू भाव घेऊन, तुला स्वामी हवे असतील तर स्वामी मिळतील. सुंदराबाई त्यांच्या ज्या शिष्य होत्या ना, अगदी जवळच्या शिष्य, पण ज्याला त्यांच्याकडनं चूक झाली आणि स्वामी सेवेतनं त्या दूर झाल्या, त्यांना दूर केलं गेलं, त्याला जाताना स्वामींनी त्यांना जे वाक्य वापरलं ते आपण कायम लक्षात ठेवायचं. स्वामी तिला असं म्हणाले, सुंदरा जन्मभर माझ्या जवळ राहिलीस आणि बाह्यांग चंदनाने लखलखीत करून घेतलंस, पण अंतरंगाचं काय, सेवा केलीस मेवा मिळवलास. फार काटेकोर वाक्य आहे स्वामींचं. सेवा केलीस मला मेवा मिळवलास, पण मला नाही मिळवलंस. आपलं तसं होतं. आम्ही सेवा करत नाही याच्यातला भाग नाहीये, पण आम्ही सेवा करताना आमचा डोळा मेव्यावरती असतो. मेवा म्हणजे फक्त ऐहिक गोष्टींची सुख मागणं. मागू नये असं स्वामी कधी म्हणणार नाहीत, पण ते उद्दिष्ट ठेवू नये, कारण ते सगळं संपणार आहे. त्या एक शाळेतल्या शिक्षिका होत्या आणि त्या काळ शिकवत होत्या, भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ. मुलांना असं फळ्यावरती वाक्य लिहून, त्याने असं फळ्यावरती वाक्य लिहिलं, मी सुंदर आहे. मुलांनो या वाक्यातला काळ ओळखा. सगळ्या मुलांनी एका सुरात सांगितलं भूतकाळ. कारण ती खरी गोष्ट असते. असं कधी होऊ शकत नाही. आपण परिवर्तनीय हो, देह हा परिवर्तनीय जात असतो, तो जातच असतो तो. पण टिकतं काय, म्हणून स्वामी असं म्हणतात की तू ऐहिक गोष्टी मागू नको असं नाहीये, पण अरे जे देण्यासाठी ते आलेले आहेत ते तू घेतलं नाहीस तर एक जन्म फुकट जाईल. की सेवा केलीस मेवा मिळवलास, पण मला मिळवलं नाहीस. आपण उद्दिष्ट ठेवलं पाहिजे की सेवा मी करीन, मेवा मिळेल न मिळेल ती स्वामींची गोष्ट, कारण तो प्रांत त्यांचा आहे, पण मला स्वामी मात्र मिळाले पाहिजे. तर त्या स्वामी या शब्दाचा अर्थ कळेल, तर तारक मंत्राचा अर्थ कळेल. मग ती भीती जाईल. जगी जन्म मृत्यू असे असं वाटणार सगळा खेळ त्यांचा आहे, कशाला मी घाबरायचं. माझ्या इच्छेने मृत्यू येणार आहे का जाणार आहे का हे माझ्या हातात नाहीये, पण मी कशाला घाबरायचं. जी गोष्ट माझ्या हातातच नाही त्याची कशाला चिंता करत बसायची. मी कधी जाईन कधी जाईन कधी जाईन कधी जाईन काय करायचं. लोक ज्योतिषाला तो विचारतो, माझं आयुष्य सांगा. मी किती, माझा एक मित्र ज्योतिष आहे खूप चांगला आहे, त्याच्याकडे लोक आले की पहिले काय विचारतात, हो मी किती वर्ष जगेन. अरे तुला काय करायचं किती वर्ष जगेन. खरंच सांगितलं तर पुन्हा अरे आठवड्यातच जाशील असं सांगेल. असं काय ते हातात असं सांगता येणार आहे काय तुला. आणि ते कशाला विचारायला जायचं त्यांना. एक माझ्या ओळखीचे एकदा त्याच्याकडे गेलो होतो त्याला पुस्तकं द्यायला स्वामींची, आणि त्याकडे काय दरबार भरलेला. ते एक जण तिथे आलं आणि त्यांनी पत्रिका दाखवली वगैरे अमुक तमुक, आणि
त्यांनी सांगितलं आता खरं विचारू नये तरी ते खोलून बोलून तुम्ही मला साधारण आयुष्य किती आहे मला कळू शकेल का, साधारण किती आहे. तर त्यांनी असं आता प्रश्न विचारलाय ते सांगितलं की बघा असं करा, नियम नाहीये ज्योतिषशास्त्रात, या काही नियम आहेत त्याप्रमाणे हे सांगायचं नसतं, पण तरी तुम्ही विचारताय म्हणून तुम्हाला सांगतो की ठीक आहे तुम्हाला साधारण एक 75 पर्यंत आयुष्य नक्की आहे पत्रिकेनुसार. आता इथपर्यंत समाधान मानायचं ना, तुम्ही मरीन कसा, अरे तुम्ही गाडी खाली जाऊन मरणार नाही ना, घरात छान एसीत मरीन, अरे तुला काय करायचंय त्याच्याशी, हे कसले असलं काहीतरी डोक्याने ठेवून लोक त्याच्यात दिवस घालवत असतात. कुणी आजूबाजूचा जवळचा गेला, आपल्याला कुणी जवळची व्यक्ती गेली की आपल्याला स्मशान वैराग्य गेलं की येतं, म्हणजे त्यांना पोचवायला गेलं की तेवढ्यापुरती वाटतं अरे बापरे आता एखाद दिवशी मौत से किसकी रिश्तेदारी का आज इनकी तो कल हमारी बारी, तेव्हा आठवतं तिथे. तिथनं घरी आलं पावभाजीचा वास वगैरे आला की वैराग्य विराग्य बोंबला, ते काय पत्ता नसतो आपल्याला त्याचा, स्मशान वैराग्य असते. त्यामुळे काहीतरी उगाच दिवसभर असले विचार काही करत बसत नाही की मी असं मी गेलो तर तसं काही हल्ली माणसं काय, ते काही लोकांना प्रश्न असतात. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ, हे किती जरी म्हटलं तरी ह्या दोन्ही भीती ज्या असतात ना कुठल्या ना गोष्टी गमावण्याच्या, ती भीती तेव्हाच जाते जेव्हा मला शाश्वताची अनुभूती येते. जे शाश्वत आहे ते मला कळलं रे कळलं, थोडा जरी अनुभव आला ना की मग अशाश्वत जे असतं ना त्याची भीती राहत नाही. अरे जे जायचं ते जाईल, काही त्याच्याशी मला घेणं देणं नाही, मी राहणार आहे कायमस्वरूपी, ही खात्री बाळगते. आणि ही खात्री आहेच, लक्षात ठेवा. आपण कुठेही राहणार नाही, आपण इथे जाऊ चैतन्याने, आपण तिथेच कायमस्वरूपी राहणार, बाकी देह येतील जातील. कुठला देह, पुढच्या जन्मी कुठला जन्म मला मिळेल, लोक आतापासून तिची चिंता. PLR, पास्ट लाईफ रिग्रेशन, गेल्या जन्मात मी काय काय केलं, म्हणून ते बघण्यासाठी लोक पैसे देऊन फिरा देऊन लोकांकडे जातात. तू गेल्या जन्मात तुला काय करायचं, तू गेल्या जन्मात काय केलं, त्याने केलं असेल तर आता काय करणार आहेस तू त्याचं. मी गेल्या जन्मी कुत्र्याला लाथ मारली होती, आता काय अजून पण मारतोस तू, गेल्या जन्मी मारली होतीस, फक्त गेल्या जन्मी लाथ मारली तू माणूस होतास का अजून कोण होत असते तपासलं नाहीये, तेवढं राहिलं बघायचं. ह्या गोष्टींमध्ये वेळ घालवू नये, असलं काहीतरी आहे करू. मी एकदा असं बोलत होतो, माझा ज्योतिषी मित्र आहे, तो मला बोलला तू ना माझ्या इथे अजिबात प्रवचनाला तुला मी बोलवणार नाहीये. तुम्हाला का म्हटलं, का धंदा बंद करशील म्हणे माझा. गमतीने असं नाहीये, तो पण आध्यात्मिकच आहे. आहारी जाऊ नका अशा कुठल्याही गोष्टी, आपली श्रद्धा ठेवा स्वामींवरती. आपल्याला स्वामींनी साधना दिलेली आहे, एकदा सद्गुरूंनी साधना दिली नाही की ह्या गोष्टीच्या काही मागे लागायची गरज नाही. आपण उगाच चिंता भविष्यात काय होईल, अरे काय तुला काय, तू वर्तमान काळात बघ ना आता काय करायचं, भविष्यात तुझ्या काय लिहिलंय ते तुला काय वाचून काय करणार, नुसतं कळून काही होत नाही, तिथपर्यंत पोचावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. लोक पत्रिका घेऊन मला ध्यानामध्ये पूर्णत्व प्राप्त होईल का, पत्रिकेतनं कळेल का, असं कसं कळेल पत्रिकेतनं, चंद्र कुठल्या ग्रहामध्ये, हे कुठल्या ग्रहात, ध्यानाची ध्यान स्थिती तुला प्राप्त होईल की नाही हे केवळ सद्गुरूंवरती आणि तुझ्या निष्ठेने केलेल्या साधनेवरती अवलंबून आहे, कुठल्याही ग्रहावरती अवलंबून. त्यामुळे आपल्याला कसं केलंय, तारक मंत्र आपण का म्हणतो, आपण सगळं डायरेक्ट स्वामींशी कनेक्ट व्हावं म्हणून, डायरेक्ट त्या शक्तीशी कनेक्ट व्हावं ना, काय मधल्या आदल्या गोष्टीशी कनेक्ट होऊ नये. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अरे घाबरूच नकोस, ज्यांचा जन्म मृत्यू ज्यांचा खेळ आहे अशांचा तू बाळ आहेस तर कशाला घाबरतोस. काही काही प्रसंग आहेत ना स्वामींच्या जीवनामध्ये, असे अनेक प्रसंग आहेत, अतर्क्य प्रसंग आहेत. म्हणजे एक मुलगी होती, तरुण होती ती, 30 वर्षाची असेल, आणि तिला मूल झालं आणि ते गेलं, जन्माला आलं आणि गेलं. आता काय वेळेला होतं असं, जेवढं आयुष्य ठेवलेलं असेल तेवढ्यासाठी तो जीव जन्माला आला असेल की फक्त आईच्या पोटातनं जन्म घ्यायचा तेवढंच शिल्लक राहिलं आणि लगेच सोडून निघून गेलं, तेवढ्यासाठी तो आला असेल. पण मानवी पातळीवरती दुःख आहे त्या आईला की माझं बाळ गेलं. हे भगवंताच्या दृष्टीने बघाल तर जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, त्यांच्यासाठी खेळ आहे की तो जीव तेवढ्या क्षणासाठी त्याचं राहिलेलं होतं म्हणून तो जन्माला आला, परत गेला. पण आपल्या पातळीवर बघितलं तर आपल्यासाठी ते प्रचंड मोठं दुःख आहे की माझं बाळ जन्माला आलं आणि गेलं. आणि खरंच मोठं आहे, सोपं नाहीये पचवणं. आता ते नेमकं गेलं तेव्हा स्वामी होते मंगळवेढ्याला, ती स्वामींकडे गेली, तिने ऐकलं होतं स्वामींबद्दल काय, तिथे गेलेलं मुलंच घेऊन त्यांच्याजवळ गेली. तर स्वामी मला हे काय आणलंयस, तर ती म्हणाली की माझं मूल हे गेलं, आता काय करू मी, मग जन्माला तरी का आलं, अशी ती उद्विग्न होऊन तिने तक्रार केली. स्वामींची कृती अतर्क्य अवधूत. बाजूला एक घोडा चरत बसला होता, घोडा. तर स्वामींनी ते मुलं ना असं उचललं हातामध्ये आणि त्या घोड्याच्या समोर ठेवलं. गेलेलं होतं मूल, ते घोड्याच्या समोर ठेवलं आणि ते मला हे घोड्या हे घे,
हिचं मूल खा, असं ते म्हणाले. अरे एखाद्याला वाटलं काय स्वामी करताय, मूल खा. त्या चाऱ्यामध्ये त्या मुलाला ठेवलं, त्या घोड्याने त्या मुलाच्या अंगावर अशी जीभ फिरवली, ते मूल रडायलाच लागलं जिवंत होऊन एकदम. तिला इतका आनंद झाला, तिने स्वामींच्या पाया ती निघून गेली. जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा. ह्याचा अर्थ आपल्या आयुष्यामध्ये असं कुणी जवळचं गेलं की त्यांना स्वामींनी जिवंतच केलं पाहिजे असा हट्ट धरून बसून ते सांगतील मी आदला बदली करीन, चालेल. एवढं दुःख आलंय का तो मनुष्य गेल्याचं, एक काम कर, त्याला ठेवतो, तुला घेऊन जातो, चल त्याच्या बदल्यात तू. नको नको, मग आपलं सगळं जीवलक बिवलक सगळं खाली पडेल. नको नको, असं नका करू. त्याचं मन आहे, तो गेला तर काय करणार, त्याचं आयुष्य संपलं म्हणून तो गेला. मग तेव्हा कळतं. म्हणून आपल्या बाबतीत असे चमत्कार होत नाहीत. भूमिका लक्षात ठेवा या गोष्टीची, की असे चमत्कार आपल्या बाबतीत व्हायला पाहिजे असं काही नाहीये. त्यांचा सगळ्यात निष्ठावान भक्त चोळप्पा, ज्याच्या घरी 22 वर्ष त्यांचं वास्तव्य होतं स्वामींचं अक्कलकोट, त्याची स्वतःची मुलगी ज्यावेळेला अत्यवस्थ झाली तेव्हा तो स्वामींकडे गेला की माझी मुलगी अत्यवस्थ आहे, तिला काही करून वाचवा. असं म्हटल्यावर स्वामी काही बोलले नाही. 2 शेणाचे गोळे घेतले, त्याच्या हातात ठेवले, चालता हो असं म्हणाले. कडक बोलायचे काही वेळेला. त्यांच्या कृती शीघ्र कोपी शीघ्र कृपावंत, साक्षात भगवान शंकराचा होता की शीघ्र कृपी आणि शीघ्र कृपावंत, द्रुतगतीने कृपा करणार. म्हणून त्यांना स्मर्तृगामी असं म्हटलेलं. तो काय गेला, ते 2 शेणाचे गोळे घेऊन गेला घरी. घरी गेला तर रडारड सुरू झाली. ती मुलगी गेलेली, आता काय करणार, गेली मुलगी. मग तिचे सगळे पुढचे संस्कार झाले, अंत्यसंस्कार वगैरे झाले. परत थोडा रागावला होता स्वामींवरती, भावनिक पातळीवर रागावला होता की मी इतकं तुम्हाला सांगायला आलो. आणि त्यांनी हे चमत्कार स्वामींचे बघितलेले होते की अनेक लोकांना असं जीवनदान दिलंय, माझ्याच मुलीच्या बाबतीत का तोंड फिरवलं. एक भक्ताचा भाव म्हणून तो बरोबर आहे त्याचा त्यावेळेला. पण तेव्हा मात्र स्वामी रागावले नाही, कारण मनस्थिती सद्गुरूंना कळते आपली काय. मग स्वामींनी जवळ घेतलं चोळप्पाला आणि ते मला एक लक्षात ठेव, सद्गुरू झालो म्हणून काय झालं, जन्म मृत्यूमुळे ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही बरं त्याचा. मग काही चमत्कार घडले ते त्याच्या इच्छेने घडले, मी थोडी केले. अरे पण तुला 2 गोळे दिले होते, त्याचं काय केलंस असं विचारलं. आता तो काय सांगणार, ते शेणाचे गोळे तो दिले फेकून. आता मुलीचं जीवनदान मागायला गेलेलं आणि स्वामींनी 2 शेणाचे गोळे दिले, तर तो काय त्याला दुःखात होता, त्यांनी टाकून दिले. टाकलेस, घालवलंस ना. अरे ते 2 सरणात टाकाला गोळे दिले होते जेणेकरून तिचे 2 जन्म कमी झाले असते, ते पण तसेच ठेवले. अतर्क्य अवधूत हे स्मृतगामी. अतर्क्य, त्यांच्या कृती आपल्याला काही वेळेला कळत नाही. त्यामुळे सद्गुरूंनी कुठली कृती केली कळली नाही, त्या क्षणी विचारावं. बाळा चोळप्पा त्या रागामध्ये उद्दीन विसरून गेला की स्वामी विचारायला पाहिजे होतं. इतकं सतत त्यांच्या बरोबर वावरणारा, ते त्याच्या घरात राहत असलेले, किती प्रश्न चोळप्पानी स्वामींना विचारले असतील. एवढंच विचारायचं राहिलं की स्वामी या गोळ्यांचं काय करू, सांगितलं असं त्याने तेव्हा. पण तो गेला रागावून, गोळे दिले, मी आलो कशाला, काय शेणाचे 2, तो रागावूनच निघून गेला, थांबलाच नाही एक क्षण तिथे. असं आपल्या बाबतीत होता का. आपल्याला स्वामींनी काय सांगितलंय, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. रोज थोड्या वेळ ध्यानाला बस, तिथे आतमध्ये मी आहे. स्वामी सुद्धा मदत करतील. अक्कलकोट स्वामींचं वचन आहे ना, मी भिवू नकोस, तुझ्या पाठीशी. तुझ्या पाठीशी म्हणजे काय, अरे एकदा बस एका जागी, डोळे मिटून शांत बस, की तुला बरोबर ते तुझ्या मागे कळतील. पण त्यासाठी तुला स्वस्थ बसायला तर पाहिजे. आपल्या मागे सावलीसारखे कोण उभे आहेत हे मला जाणून घ्यायचं असेल तर मला स्थिर एका जागी पहिले बसावं लागेल. शांत बसल्यानंतर थोड्याने कळलं, यस यस ते आहेत. आणि ते पाठीशी आहेत म्हणजे काय आहेत, तर माझ्या पाठीशी, माझ्या म्हणजे मीपणाच्या लगेच पाठीशी काय आहे, स्वामी मी, ती शक्ती आहे. आता पुढे ते असं सांगतात की खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यावेळी तू स्वामी भक्त. श्रद्धा नसेल तर तू कसा स्वामी भक्त होशील. श्रद्धा पाहिजे पूर्णपणे. आपल्या स्वामींचं कॅलेंडर आहे बघा, त्याच्यावर 16 तारखेचं कॅलेंडर काढून बघा आपल्या स्वामींचं. त्याच्यावर त्यांचं वचन आहे ना, ते हेच वचन आहे की भक्ती ही कधी बुद्धीने केली जात नाही, ती भावानेच करावी लागते. भाव असायला लागतो तिथे. आणि भक्ती नसेल, श्रद्धा नसेल तर ह्या गोष्टी आपल्याला प्रांतच करता येणार नाही, काहीच करता येणार नाही. श्रद्धा, नुसते शंका असतील तर नुसते शंका येतील, प्रश्नोत्तरांचा तास होईल, पुढे काहीच होणार नाही, प्राप्त काही नाही होणार. श्रद्धा असायलाच पाहिजे ना. म्हणून गणपतीच्या बघा चेहऱ्यावरती, त्याच्या रूपामध्ये 2 दात असतात, 2 सुळे, एक पूर्ण असतो एक अर्धा असतो. पूर्ण दात जो आहे ना तो श्रद्धेचं प्रतीक आहे, अर्धा दात आहे ना तो बुद्धीचं प्रतीक आहे.
ईश्वर प्राप्तीसाठी बुद्धी अर्धी असेल तरी चालते, श्रद्धा पूर्ण असावी लागते. म्हणून ते सांगितलंय खरा होई जागा श्रद्धेसहित. जागा हो. जागा होणं याचा अर्थ अलर्ट हो. साधनेच्या बाबतीत अलर्ट हो. साधना कर, डिलाय राहू नकोस, आळस करू नकोस, वेळ फुकट घालवू नकोस. खरा होई जागा श्रद्धेसहित. आणि श्रद्धेसहित जागा हो. नुसता अलर्टनेस कामाचा नाहीये. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस संयतेंद्रिया. ही जोडगोळी सांगितलेली आहे की श्रद्धावान जो आहे त्याला ज्ञान प्राप्त होईल, म्हणजे ईश्वर प्राप्ती होईल. पण नुसती श्रद्धा असून पण उपयोगाची नाही. श्रद्धा आहे पण कृती नाही तर काही फायदा नाही. आणि कृती करतोय पण ती यांत्रिकीकरण आहे, श्रद्धा नाही तरी होणार नाही. म्हणून तरी श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया. तत्परता आणि श्रद्धा दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. श्रद्धा आणि साधनेतली तत्परता ह्या दोन्ही गोष्टी असतील, खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होशी त्यावेळी तू स्वामी भक्त. अरे नाही तर स्वामी भक्त म्हणण्याचा तुला अधिकार काय आहे? नुसतं स्वामी स्वामी केलं, टिळे लावले, अंगावर शाली घालून फिरलो, इकडे तिकडे गेलं, भरपूर भोजनाचे कार्यक्रम केले, काय 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 गोंगाट केला, स्वामी भक्त. याला स्वामी भक्त नाही म्हणत. साधना पाहिजे, आचरण शुद्धता पाहिजे. खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होशी त्यावेळी तू स्वामी भक्त. कितीदा दिला त्यांनी तुला, बोल तुला दिला त्यांनीच हात. किती वेळा त्यांनी हात दिलाय. स्वतःला विचार किती वेळा त्यांनी हात दिलाय. आपण डोळे मिटून जर बघितलं ना तर आपल्याला कळेल, अरे आपल्या आयुष्यामध्ये असा क्षण नसतो जिथे स्वामींनी आपल्याला हात दिलेला नसतो. त्यांच्याशिवाय ते आयुष्य चालत नाही. पण आपलं लक्ष कुठे असतं? मी मागितलेलं तेव्हा दिलं की मग तो स्वामींनी खरा हात दिला. अरे तू मागितलं की नाही रे, आपण काही मागू स्वामींकडे. कितीदा दिला बोल त्यांनीच हात. नको डगमगू स्वामी देतील साथ. घाबरू नकोस. आणि इथून पुढे गेल्यानंतर आता काय करायचं एक्झॅक्टली? विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीचं या पंच प्राणामृत. आता विभूती म्हणजे काय, नमन नाम ध्यान म्हणजे नक्की काय त्यांना सांगायचं आहे. आणि हे तीर्थ हे आठवी प्रचिती. प्रचिती हा शब्द आहे तिथे, लक्षात ठेवा. आणि फार महत्वाची गोष्ट आहे. हे तीर्थ कसली प्रचिती घ्यायची. या सगळ्या गोष्टी तारक मंत्र अप्रतिम आहे. हा तारक मंत्र सखोल आहे आणि संपूर्णपणे योगाशी संबंधित आहे. शेवटच्या चरणात स्वामी आपल्याला काय सांगतात ते आपण पुढच्या केंद्रामध्ये. हरिओम. पुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.